मित्रांनो, इथे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तुम्हाला प्रवेश करताना पण मी दाखवलं असतं, पण तिथे चेक नाका आहे आणि पोलीस चेक करत असतात. सो जरा पुढे येऊन मी इथे हा बोट तुम्हाला दाखवतोय. देवगड, विजयदुर्ग, इकडे तिर्लोट आहे या साईडला आणि सौंदाळी या साईडला आहे. सो इथे तुम्ही जरा बघाल तर हा बस स्टॉप आहे आणि त्याच्या जरा मागे इथे हा नाका दिसेल तुम्हाला. सो इथे ही बॉर्डर आहे आपली जिल्ह्याची, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा बॉर्डर. अशा प्रकारे आपण पडेल कॅन्टीनला पोहोचलेलो आहोत. आता आपल्याला पडेलमध्ये एखादं हॉटेल शोधायचं आहे. पडेलवरून आपण जाणार आहोत गिरयेला. सो गिरयेला जाताना जेवून गेलेलं चांगलं, कारण पाऊस खूप भरला आहे. ॲक्च्युली तुम्हाला दिसत असेल काळे काळे ढग. हो विदू बरोबर, हो अगदी बरोबर. जेवूया. आणि समोर ढग भरलेले आहेत. 2:18 झालेली आहेत. त्यामुळे कुठेतरी हॉटेल शोधून आता जेवायला पाहिजे. चला तर मग मित्रांनो, एकदा हॉटेल सापडलं, जेवणाचा कार्यक्रम झाला की तुम्हाला पुढचं जे काही चित्रण आहे ते दाखवेन. हे हॉटेल आहे का मित्रांनो? पडेल कॅन्टीनला फार काही मोठं रेस्टॉरंट नाही आहे, आम्हाला मिळालं नाही फारसं. म्हणजे एक रेस्टॉरंट होतं पण तिथे फार काही अवेलेबल पण नव्हतं. तर आम्ही डिसिजन घेतला, चला गिरयेला जाऊया. पहिल्यांदा आधी मंदिरात जाऊया आणि मग ठरवूया काय करायचं ते. भूक लागली तर दर्शनानंतर जेवता येईल. हा रस्ता जरा कॉन्क्रिटीकरण केलेला दिसतोय. बघूया पुढे कशी स्थिती आहे. मित्रांनो, जोरदार पाऊस सुरू झालाय आणि इथे एक समस्या ही आहे की तुम्हाला दिसत असेल रस्त्याचं काम चालू आहे आणि माझ्या डाव्या हाताला जो रस्ता आहे तो खोदलेला आहे, पण पटकन ते कळत नाहीये. जोरदार ज्यावेळी पाऊस असेल आणि पाणी भरेल त्यावेळी तर ते पटकन कळणार देखील नाही. त्यामुळे आपल्याला उजव्या बाजूनेच गाडी चालवावी लागतीये आणि पटकन समोरून गाडी येते असं पण होत आहे. त्यामुळे जर इथे आलात पावसात तर मात्र सांभाळून अतिशय या रस्त्यावरून प्रवास करा, कारण इथे कोणताही अंदाज येत नाही. जरा पाऊस कमी झाल्यावरच लक्षात येतं की तिकडे खोल आहे जरा डाव्या हाताला. मित्रांनो, फायनली आपण आता गिरयेच्या रामेश्वर मंदिरकडे पोहोचलो. पाऊस आहे जोरदार आणि या पावसामध्येच आम्ही प्रवेशद्वाराच्या इथे उभे आहोत. माझ्याकडे छत्री आहे आणि विस्मयीला आणि त्या छत्रीत घ्यायचं आहे. ही आमची कार. रस्ता जरा प्रॉब्लेमॅटिक आहे सध्या. तो बघा समोर आहे तो रस्ता आहे तिकडे पलीकडे, आणि तिथून ते हायस्कूलकडून आम्ही आतमध्ये आलोत. आता इथून खाली जाऊ. हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं आणि तिथून अशी ही खाली वाट जाते. आम्ही आता चालत चाललो तिकडे. ही बघा, ही 2 डोंगराच्या मधून अशी वाट जाते त्या मंदिराकडे आणि ते खाली दिसतंय ते मंदिर. किती सुंदर देखावा आहे बघा. 2 बाजूला 2 डोंगर त्या काळात कोरलेत आणि मध्ये खाली मंदिर. चला आपण मंदिराकडे जाऊया. पाय सांभाळून, आणि एकतर तीव्र उतार आहे आणि पायऱ्या अशा नाही आहेत या. त्यामुळे तुम्ही सुद्धा कोण मित्रांनो आलात ना तर अतिशय सांभाळून. ह्या सगळ्या पायऱ्या नाहीच आहेत, पण जे काही आहे ते उतरायचं आहे तुम्हाला अतिशय सांभाळून. तेव्हा जरा बुळबुळीत वाटतंय मला. या साईड नाही आहे. तर मित्रांनो, मंदिराकडे पोहोचलोत आपण आणि तुम्ही बघताय अतिशय प्राचीन काळातलं असं मंदिर आहे. आणि जरा पुढे गेल्यावर एक मोठी घंटा आहे, ती बघूया आपण. चला. हो मित्रांनो.
मित्रांनो, हे प्राचीन मंदिर जे आहे ते अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. जसे की मंदिराच्या बाहेरील भिंतीवरील ऐतिहासिक काळातील चित्रे आणि चुन्याचे प्लास्टर, या गोष्टींसाठी ऐतिहासिक असे हे मंदिर प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर इथे आरमार प्रमुख संभाजी आंग्रे यांची समाधी पण आहे आणि ती समाधी आपण बघूया आता. ही बघा, ही ती समाधी. आरमार प्रमुख जे होते मराठा साम्राज्याचे, संभाजी आंग्रे यांची ही समाधी. लास्ट टाईम मी ज्यावेळी आलेलो त्यावेळी रिनोव्हेशन केलेलं नव्हतं, पण आता तुम्ही बघताय ही रिनोव्हेट केली आहे आणि अगदी समाधी दिमाखात उभी आहे. मला वाटतं अजूनही हे काम बाकी आहे रिनोव्हेशनचं. इथे आत जाऊन बघूया आपण. माझ्या मते इथे शिळा असेल, त्याचे पूजन करत असतील. हां, हे बघा, इथे शिळा दिसतीये समाधीला पूर्वीच्या काळी अशा प्रकारे. हे बघा, इथे पण दिसत आहेत. म्हणजे इथे एकच नव्हे, पुढे पण काही दिसत आहेत. महत्त्वाच्या लोकांच्या त्या काळामध्ये समाध्या असाव्यात. याचा अर्थ असा होतो की ऐतिहासिकदृष्ट्या हे ठिकाण अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे केवळ तुम्हाला मी दाखवलं, इथे एक सुंदर मंदिर आहे, रामेश्वर मंदिर. त्याच्या भिंतीवर चित्र कोरलेली आहेत, चित्रकाम केलेलं आहे. तर तेवढंच नव्हे, तर हे सुंदर असं जे मंदिर, छोटेखानी मंदिर दिसते, ही समाधी आहे. तर यालाही भेट द्यायला विसरू नका. जर तुम्ही कधी देवगड किंवा कुणकेश्वर किंवा जर तुम्ही विजयदुर्गला भेट दिलात तर या ठिकाणाला भेट द्यायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला सांगायला अजिबात विसरू नका. हा व्लॉग मी इथे थांबवतोय कारण एवढं आम्हाला चढायचं आहे. आता वर जायचं आहे. चढून सोपं नाही आहे, कठीण आहे हे. वर जाईपर्यंत आम्ही दमू आणि मग विश्रांती घेऊ. त्यामुळे आताच मी हा व्लॉग इथे संपवतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.